2 वर्षाच्या BEd अभ्यासक्रमातील टीचिंग आणि लर्निंग कोर्स क्रमांक 4 शिवाजी विद्यापीठांतर्गत जो अभ्यासक्रम आहे त्यामधलं घटक क्रमांक 4 लर्निंग इन कन्स्ट्रक्टिव्हिस्ट पर्स्पेक्टिव्ह या युनिटमधला ब मुद्दा डिफरंट स्ट्रॅटेजीज फॉर कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच आणि याच्यामध्ये आपण आता कोऑपरेटिव्ह लर्निंग हा जो मुद्दा आहे तो बघणार आहोत। यालाच मराठीमध्ये सहकार्यात्मक अध्ययन असं म्हणतात। बदलत्या काळाबरोबर स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर शिक्षण तज्ञांमध्ये शिक्षण प्रणाली, अभ्यासक्रम, मूल्यमापन पद्धती यावर नेहमीच विचारमंथन सुरू असते। या मंथनातून शिक्षण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी ज्ञानरचनावादाला केंद्रस्थानी मानणारा ज्ञानानुवर्ती, कृतीप्रवण व कार्यकेंद्री अशा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 ची आखणी करण्यात आली। ज्ञानरचनावादानुसार सहकार्यात्मक अध्ययन ही एक अध्यापनाची कार्यनीती आहे। शिक्षणाची प्रणाली आधुनिक करण्याचे साधन म्हणजे NCF 2005। शाळेतील अध्ययन विद्यार्थ्यांसाठी आनंददायी करायचे असेल तर त्यासाठी विद्यार्थ्यांची भूमिका बदलली पाहिजे। नवीन ज्ञान, अध्ययन अनुभव आणि विद्यार्थ्यांच्या सहभागास उत्तेजन देणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, चिकित्सा, जाणीवा निर्माण करणाऱ्या अध्ययनाच्या पद्धती यांचा उल्लेख करणे, अभ्यासक्रमात ज्ञानरचनेच्या प्रक्रियेवर भर देणे ही राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याची वैशिष्ट्ये आहेत। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षणाचे मुख्य ध्येय असून त्यासाठी शिक्षक विविध अध्यापन पद्धती, तंत्रांचा अवलंब करीत असतात। शिक्षकाच्या अध्ययनापेक्षा विद्यार्थ्याचे अध्ययन अधिक महत्वाचे असते। ज्ञानरचनावादामध्ये अध्ययनाच्या फलितापेक्षा अध्ययनाची प्रक्रिया अधिक महत्वाची आहे। यासाठी विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययनाची कौशल्ये प्राप्त करणे अधिक महत्वाचे आहे। I don't know teach my students but provide them learning environment. आइन्स्टाईनचे हे तत्व सूत्र ज्ञानरचनावादी शिक्षकाच्या अध्यापनाचे प्रमुख तत्व आहे। म्हणूनच विद्यार्थी व शिक्षक आंतरक्रिया आणि अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग या गोष्टी महत्वाच्या ठरतात। ज्ञानरचनावादी वर्गात विद्यार्थ्यांचे संघटन व्हावे यावर अधिक भर आहे, कारण विद्यार्थी स्वतः व वर्गमित्रांकडून शिकत असतात। म्हणून वर्गामध्ये गटचर्चा, गटात अध्ययन फलदायी आहे। मानसशास्त्रानुसार ही विद्यार्थी सह अध्यायांशी सुसंवाद अधिक उत्तम साधू शकतो। ज्या शंका शिक्षकांकडून सोडवून घेण्यास विद्यार्थी संकोच करतात त्यांचे निरसन समवयस्कांकडून करून घेणे त्यांना अधिक आवडते। सहकार्यात्मक अध्ययनामध्ये शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थी विद्यार्थी, एक गट दुसरा गट यांचे सहकार्य अपेक्षित असते आणि ही आंतरक्रिया सहकार्यात्मक या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवलेली आहे। या ठिकाणी शिक्षक आहे आणि हे कडेला सगळे विद्यार्थी आहेत, तर या शिक्षकाची प्रत्येक विद्यार्थ्याबरोबर ही आंतरक्रिया घडून येत असते आणि ही आंतरक्रिया सहकार्यात्मक असते। त्याच्यानंतर इथं सगळे विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या मध्ये आंतरक्रिया घडून येते ती सहकार्यासाठी। या आकृतीचं जर बारकाईनं तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसेल की प्रत्येक विद्यार्थी हा गटामध्ये एकमेकांशी संवाद साधून आहे आणि एकमेकांमध्ये ज्ञानाची त्यांच्याकडून किंवा ज्ञानाशी निगडीत काही गोष्टींची देवाणघेवाण ही वर्गामध्ये होत असते। आणि त्याच्यानंतर सहकार्यात्मक तिसरी आंतरक्रिया आपल्याला गटामध्ये दिसून येते की इथं एक गट आहे आणि इथं दुसरा गट आहे आणि या दोन्ही गटांमध्ये आंतरक्रिया घडते आणि ही सहकार्यात्मक असते। याच्यामध्ये ज्ञानाचं आदान प्रदान, काही कृतींचं आदान प्रदान, विचारांची देवाणघेवाण या ठिकाणी गटागटामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतं। यानंतरचा पुढचा मुद्दा आहे मग सहकार्यात्मक अध्ययन म्हणजे काय, तर आपण सहकार्यात्मक अध्ययनाच्या व्याख्या बघूया।
नंबर 1, गटकार्याचे आधुनिक अधिक परिणत रूप म्हणजे सामाजिक ज्ञानरचनावादाचा आधार असलेली सहकार्यात्मक अध्ययन कार्यनीती होय. नंबर 2, सहकार्यात्मक अध्ययन म्हणजे समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकत्र येऊन सहकार्याने अध्ययन करणे. नंबर 3, एखाद्या छोट्या गटात जेव्हा विद्यार्थी एकत्र काम करतात आणि स्वतःचे तसेच गटातील इतर सदस्यांचेही अध्ययन चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी धडपडतात तेव्हा त्यास सहकार्यात्मक अध्ययन म्हणतात. नंबर 4, स्पर्धात्मक अध्ययनाच्या विरुद्ध परिस्थिती म्हणजे सहकार्यात्मक अध्ययन होय. नेमून दिलेले विशिष्ट कार्य पूर्ण होईपर्यंत गटातील सर्व सदस्यांना यशस्वीपणे सहकार्याने गटामध्ये काम करणे अपेक्षित असते. सहकार्यात्मक अध्ययनामुळे विद्यार्थ्यांमधील अनावश्यक स्पर्धा टाळली जाते. त्यांच्यामधील परस्पर संबंध दृढ होतात. एकत्र काम करणारे विद्यार्थी तुझ्या यशाचा फायदा मला आणि माझ्या यशाचा फायदा तुला हे जाणवतं. एकत्र कामातील आनंद एकमेकांसमवेत ते लुटण्याचा प्रयत्न करतात. सहकार्यात्मक अध्ययनातून उच्च संपादन व उत्पादन क्षमता, अतिशय काळजी घेणारे, आधारदायी व निस्वार्थी संबंध, अधिक चांगले मानसिक आरोग्य, सामाजिक सक्षमता व स्वसन्मान या गोष्टी फलित म्हणून दृष्टोत्पत्तीस आपल्याला येतात. सहकार्यात्मक अध्ययनाच्या अनेक महत्वाच्या बाबींवर धनात्मक परिणाम होतो. सहकार्यात्मक अध्ययनाचे स्वरूप यामध्ये लहान लहान गटात विभागणी झालेली असते. समस्येचा अभ्यास केला जातो. अध्ययनास प्रेरित करतं. प्रत्येक विद्यार्थी हा अभ्यस्त असतो. याच्यामध्ये विद्यार्थी यशावर गटाचं यश अवलंबून असतं. यशप्राप्तीसाठी सहकार्यात्मक अध्ययन होणं गरजेचं आहे. कौशल्य विकास यातून घडतो. यामध्ये तर्कविचार, कारणमीमांसा, समस्या निराकरण करण्याची क्षमता किंवा ही कौशल्य विद्यार्थ्यांच्या मध्ये आपल्याला विकसित करता येतात. स्वप्रतिमा स्पष्ट होते यामुळं आणि उच्च विचार शक्तींचा विकास होण्यास मदत होते. सहकार्यात्मक अध्ययनाची उद्दिष्टे. नंबर 1, गटकार्य, संघभावना, सहकार्य वृत्ती वाढीस लावणे. नंबर 2, जबाबदाऱ्या, कर्तव्ये सक्षमपणे पार पाडण्यास समर्थ बनविणे. नंबर 3, सकारात्मक दृष्टिकोन व मूल्ये विकसित करणे. नंबर 4, स्व आदर निर्माण करणे. नंबर 5, योग्य सामाजिक वातावरण निर्माण करणे. नंबर 6, आदरयुक्त भावनेचा विकास करणे. नंबर 7, उच्च विचार प्रक्रियेचा विकास करणे. नंबर 8, प्रभावी संप्रेषण कौशल्य वृद्धिंगत करणे. नंबर 9, नेतृत्व गुणांचा विकास करणे. 10, शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थी विद्यार्थी, गट गट या आंतरक्रिया करण्यास प्रेरित करणे. नंबर 11, स्वयं अध्ययनास प्रोत्साहित करणे. नंबर 12, स्व व्यक्तिमत्व समजावून घेण्यास मदत करणे. यानंतर सहकार्यात्मक अध्ययनाची वैशिष्ट्ये. नंबर 1, स्वतःबरोबर गट हा महत्वाचा आहे. नंबर 2, प्रत्येकाच्या मताचा आदर विचार या ठिकाणी केला पाहिजे. नंबर 3, प्रत्येकाच्या विचार प्रक्रियेला चालना मिळाली पाहिजे. नंबर 4, आंतरक्रिया या सकारात्मक असल्या पाहिजे. नंबर 5, चांगल्या अभिवृत्तींचे विकसन सहकार्यात्मक अध्ययनातून होणं आवश्यक आहे. नंबर 6, प्रत्येकाची भूमिका ही त्यामध्ये महत्वाची असते. नंबर 7, सर्व स्तरातील विद्यार्थी याच्यामध्ये समावेशित झाले पाहिजेत. सर्व स्तरातील म्हणजे हुशार, मध्यम बुद्धीचे, कमी बुद्धीचे अशा सर्व बुद्धी स्तरातील विद्यार्थी याच्यामध्ये समाविष्ट करणं गटामध्ये आवश्यक आहे. नंबर 8, समोरासमोर आंतरक्रिया झाली पाहिजे. आणि नंबर 9, सहकार्य व संघभावना वाढीस लावली पाहिजे. आहे सहकार्यात्मक अध्ययनाचे घटक. नंबर 1, सकारात्मक परस्परावलंबन. नंबर 2, प्रत्यक्ष प्रोत्साहनपर आंतरक्रिया. नंबर 3,
वैयक्तिक व सामूहिक जबाबदारी. नंबर 4 लहान गटातील कौशल्ये. नंबर 5 सांघिक प्रक्रिया. हे सहकार्यात्मक अध्ययनाचे घटक आहेत. म्हणजे तुम्ही एकमेकांवरती कशासाठी अवलंबून असलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टी पाहिजे. त्याचबरोबर ज्या अंतरक्रिया घडतात या प्रत्यक्ष अंतरक्रिया घडल्या पाहिजेत. म्हणजे मी याला सांगितलंय, मी त्याला सांगितलंय, तो करेल, अशा इनडायरेक्ट इंटरॅक्शन्स या ठिकाणी अपेक्षित नाहीयेत. आणि ह्या आंतरक्रिया घडत असताना त्याच्यामध्ये प्रोत्साहन पण पाहिजे. काही जबाबदाऱ्या या वैयक्तिक दिल्या पाहिजेत, काही जबाबदाऱ्या या सामुदायिक गटावरती सोपवल्या पाहिजेत. लहान गट असेल तर त्यांना त्या लहान गटामध्ये वेगवेगळी कौशल्य आपण प्राप्त करून दिली पाहिजेत. आणि गट प्रक्रिया आणि सांघिक प्रक्रिया या घडून आल्या पाहिजेत. यानंतर सहकार्यात्मक अध्ययनाच्या पायऱ्या या एकूण 11 आहेत. नंबर 1 उद्दिष्ट निश्चिती. नंबर 2 निष्पत्ती ओळखणे. नंबर 3 आकलन तपासणी. नंबर 4 वातावरण निर्मिती. नंबर 5 गटाची निवड. नंबर 6 गटरचना आणि बांधणी. नंबर 7 कामाचे जबाबदारीचे वाटप. नंबर 8 वेळ मर्यादा. 9 प्रबलन किंवा दृढीकरणाचा उपयोग. नंबर 10 गटकार्य किंवा शिक्षकांचे निरीक्षण. आणि शेवटची पायरी आहे सारांशीकरण किंवा निष्कर्ष. यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. सहकार्यात्मक अध्ययनाच्या प्रभावी पद्धती किंवा तंत्र. सहकार्यात्मक अध्ययनातील गटाचे स्वरूप हे बहुजिन्सी असते. बहुजिन्सी म्हणजे त्याच्यामध्ये सर्व बुद्धिमत्तेचे विद्यार्थी हे एकवटलेले असतात. याचं कारण म्हणजे गटातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या आंतरक्रियेची संधी त्याला मिळावी, यामुळे गटातील सर्व सदस्यांचे अध्ययन हे साध्य होते. आता यातली प्रमुख तंत्र. नंबर 1 समूह अन्वेषण, ग्रुप इन्व्हेस्टिगेशन. यामध्ये विद्यार्थी स्वतःच एखाद्या समस्येतून प्रकल्पाची निश्चिती करतात. तो प्रयत्न करून समस्या ते सोडवतात. तसेच विद्यार्थी संघ संपादन हे एक सहकार्यात्मक अध्ययनाचं तंत्र आहे. त्याच्यानंतर जिक्सॉ टेक्निक ही सहकार्यात्मक अध्ययन कार्यनीतीची प्रमुख तंत्र आहेत. यापैकी जिक्सॉ तंत्र हे शालेय अभ्यासक्रमासाठीही अधिक उपयुक्त ठरते. हे तंत्र 1970च्या दशकात इलियट अरोन्सन व त्यांचे विद्यार्थी यांनी विकसित केले आहे. या तंत्राचा अवलंब केल्याने या ठिकाणी तुम्हाला सहकार्यात्मक अध्ययनामध्ये जिक्सॉ तंत्राशी निगडीत एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे जिक्सॉ तंत्र हे कोणत्या सालामध्ये किंवा कोणत्या दशकात विकसित करण्यात आले, तर त्याचं उत्तर आहे 1970. आणि हे तंत्र कुणी विकसित केले, तर इलियट अरोन्सन व त्याचे विद्यार्थी यांनी जिक्सॉ तंत्र हे विकसित केलेलं आहे. स्पर्धात्मक अध्ययन वातावरणाचे रूपांतर सहकार्यात्मक अध्ययनामध्ये केले जाते. जिक्सॉ तंत्रात वर्गातील प्रत्येक विद्यार्थी एखाद्या विशिष्ट घटकाच्या बाबतीत तज्ज्ञ म्हणून भूमिका करतो. हा विशिष्ट घटक एका मोठ्या शैक्षणिक कोड्याचा भाग असतो. तो प्रथम बाजूला काढला जातो. प्रत्येक भागावर कोणी ना कोणी तज्ज्ञ म्हणून काम करतो. नंतर हे सगळे भाग पुन्हा एकमेकात बेमालूमपणे बसवून जोडून मोठे शैक्षणिक कोडे हे पूर्ण केले. तज्ज्ञ बनण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थी एका ग्रहांचा सदस्य असतो. म्हणजे त्याला होम ग्रुपचा सदस्य केलेलं असतं. आता जिक्सॉ तंत्राच्या वर्गाध्यापनाचा अवलंब कसा केला जातो, तर विद्यार्थ्यांचे 4 गटात विभाजन केले जाते. त्यातून गटप्रमुख निवडला जातो. प्रत्येक गटातील एक विद्यार्थी असे 4 विद्यार्थ्यांचे तज्ज्ञ गट तयार केले जातात. तज्ज्ञ गटांना काम वाटून दिले जाते. प्रत्येक सदस्याने आपापल्याला नेमून दिलेल्या घटकांचा सखोल अभ्यास करून तो आपल्या होम ग्रुपमधील इतर सदस्यांना समजावून द्यायचा असतो. उदाहरणार्थ व्यक्ती चित्रणात्मक पाठाचे सहकार्यात्मक अध्ययन. व्यक्ती चित्रणात्मक पाठात व्यक्तीचे
असामान्यत्व, अलौकिकत्व अधोरेखित व्हायला हवे असते. आता यातली प्रत्यक्ष कृती. विद्यार्थ्यांचे 4 गट पाडून प्रत्येक गटाला एक एक पाठ नेमून दिला जातो. गटातील सर्वांनी मिळून पाठाचे वाचन करून खालील मुद्द्यानुसार टिप्पणी काढावी अशी सूचना केली जाते. आता या टिप्पणीसाठी पुढील मुद्दे दिलेले आहेत. पाठाच्या संदर्भातील तत्कालीन सामाजिक धार्मिक परिस्थिती, नायकाच्या सहवासात येणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या आंतरक्रिया, एकाच परिस्थितीत नायक व इतर व्यक्ती यांचा विचार, भावना व कृती यातील फरक, नायकाच्या वर्तनातून किंवा वक्तव्यातून त्यांचे वेगळेपण दाखविणारे पाठात असलेले प्रसंग, या सर्व मुद्द्यांवर गटामध्ये सखोल चर्चा व्हावी. त्यासाठी शिक्षकांनी ज्यांना संदर्भ साहित्य पुरवावे व मार्गदर्शन करावे आवश्यक तेवढीच स्कॅफोल्डिंगची भूमिका शिक्षकाने करावी. गटातील अध्ययनावर गटप्रमुखाने आपल्या टिप्पणीतील मुद्द्यानुसार पाठाच्या नायकाचे व्यक्तिचित्र, स्वभावचित्र वर्गात उलगडून दाखवावे. इतरांच्या शंकांचे निरसनही करावे. जेथे गरज पडेल तेथे शिक्षकाने मार्गदर्शन करावे. 4ही गटप्रमुखांकडून संपूर्ण वर्गाला 4ही पाठांचे आकलन होण्यास मदत होते. याच्या पुढे जाऊन आपल्याला नेमून दिलेला पाठ गटाने संवाद, नाट्य, मुलाखत अशा विविध प्रकारांनी सादर करावा. हे आव्हानात्मक असले तरी फायदेशीर ठरते. असेही सहकार्यात्मक अध्ययन तंत्र छोट्या छोट्या घटकांसाठी उपयुक्त ठरते. यानंतर गट तयार करणे. गट तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत. शिक्षकांनी आपला उद्देश, पाठ्य घटक, उपलब्ध वेळ, सुविधा व लिखित उद्दिष्टपूर्तींची गरज ओळखून गट पाडावे. सहकार्यात्मक अध्ययनाचा पाया हा सहकार आहे. त्यामुळे लहान गट करणे सोयीचे असते. 2 पासून जास्तीत जास्त 6 विद्यार्थ्यांचा एक गट तयार करावा. गट हा बहुजिन्सी असावा. म्हणजे प्रत्येक गटात क्षमता, आवड व परिस्थिती याबाबत भिन्नत्व असलेले विद्यार्थी एका गटात यावे. गट तयार करण्याच्या पद्धती. 5-5 विद्यार्थ्यांचा गट विद्यार्थ्यांना 1 ते 5 आकडे म्हणण्यास सांगावे आणि करावा. 1 म्हणणारा एका गटात व 2 म्हणणारा दुसऱ्या गटात असे त्यांचे विभाजन करा. गटातील सदस्यांची संख्या निश्चित करणे गरजेचे नसेल तेव्हा विद्यार्थ्यांच्या जन्म महिन्यानुसार गट करता येतो. वाढदिवसाच्या तारखेनुसार सुद्धा गट करता येतो. शिक्षकाने बहुजिन्सी गट हेतू पुरस्सर करावे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की सहकार्यात्मक अध्ययनामधील गटांचे स्वरूप हे टिंबटिंब असते. तर त्याचं उत्तर आहे बहुजिन्सी. गट पाडण्याच्या कोणत्याही ठराविक पद्धतीबरोबरच विद्यार्थ्यांना व आपल्याला सोयीची आणि आनंददायी होतील अशी गटविभागणी शिक्षकांनी कल्पकतेने करणे अधिक महत्वाचे असते. आता सहकार्यात्मक अध्ययनामध्ये शिक्षकाची जबाबदारी. सहकार्यात्मक अध्ययनामध्ये विद्यार्थ्यांच्या कृतीला नितांत महत्व असले तरी शिक्षकाची भूमिका संपत नाही. विद्यार्थ्याच्या स्वयं अध्ययनाला सुयोग्य मार्गदर्शन करणे, सुविधा पुरविणे व वर्गात सुयोग्य समन्वय साधणे या महत्वाच्या भूमिका शिक्षकालाच कराव्या लागतात. नंबर 2, बहुजिन्सी गट तयार करताना विद्यार्थ्यांचे मन सांभाळणे. नंबर 3, भिन्न क्षमतेचे विद्यार्थी एकत्र गटात येतील याची काळजी घेणे. नंबर 4, पाठ्यपुस्तक, उद्दिष्ट, विद्यार्थ्यांची कुवत हे पाहून गट तयार करताना लक्षात घे. म्हणजे या मुद्द्यांचा आपण गट तयार करताना विचार केला पाहिजे. व्यक्तिभेदाचा आपुलकीने स्वीकार, आदर करावा. गटात काम करताना अबोल, अतिबोलके, काहीसे दादागिरी करणारे विद्यार्थी ओळखून त्यांना सुयोग्य समायोजनासाठी मार्गदर्शन करावे. गटात काम सुरू असताना सतत निरीक्षण करणे, वेळोवेळी प्रोत्साहन देणे, समर्पक सूचना करणे आणि मार्गदर्शन करणे. संपूर्ण गटकार्याचे कृतीचे संपूर्ण नियोजन काम सुरू करण्यापूर्वी करावे. उदाहरणार्थ, गटकार्यापूर्वीच गटकार्यास लागणारा वेळ, विद्यार्थ्यांचा अपेक्षित सहभाग, कामाची विभागणी, प्रत्यक्ष कृती, सूचना
याबाबत व त्यानंतरच्या मूल्यमापनाचा पूर्ण विचार केला जावा शिक्षकाकडून. विद्यार्थ्याचे शिकणे आनंदात सहज मिळून मिसळून सहकार्याने घडावे हा मूळ उद्देश शिक्षकाच्या मनात असायला हवा. थोडक्यात काय, ज्ञानरचनावादानुसार शिकवणार तो शिक्षक नसून शिकण्यास मदत करणे प्रोत्साहित करतो तो शिक्षक, आणि हेच तत्व महत्वाचे आहे. आचार्य पद्मदत्ते पदम शिष्या स्वमेधा पदमेकम स्वब्रह्मचाराभिः पदम कालक्रमेशहि. विद्यार्थ्यांचे 1/4 शिक्षण शिक्षकामार्फत घडते. 1/4 ज्ञान विद्यार्थी स्व अध्ययनातून स्वतःच्या प्रज्ञेनुसार बुद्धीनुसार तो मिळवत असतो, आणि 1/4 सहकार्याच्या परस्पर आंतरक्रियेतून, आणि उरलेले तो 1/4 ज्ञान अनुभवातून मिळवत असतो. यावरूनच शिक्षकाची भूमिका स्पष्ट होते. सहकार्यात्मक अध्ययन शिक्षकाचे हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग दाखवते, आणि आपण हा सहकार्यात्मक अध्ययनाचा मार्ग निवडला पाहिजे. पण त्याच्या आधी हे सहकार्यात्मक अध्ययन करण्यासाठी त्याची जी तत्व आहे, त्याची जी वैशिष्ट्ये आहेत, त्याचे जे मार्ग आहेत, ते मार्ग तुम्हाला आत्मसात करणं गरजेचं आहे. कारण मुळात सहकार्यात्मक अध्ययनामध्ये आंतरक्रिया या सकारात्मक असल्या पाहिजेत. नकारात्मक आंतरक्रिया असतील म्हणजे एखादी गोष्ट कृती करत असताना एक विद्यार्थी म्हणतोय की ह्या गोष्टी आपण करायच्या, आणि तेच गटातला दुसरा विद्यार्थी त्याला सांगतोय की नाही आपण काही करायचं नाही, तर अशी नकारात्मक प्रवृत्ती जर असेल गटामध्ये तर त्या प्रवृत्तीला शिक्षक म्हणून आपण तिथंच विरोध केला पाहिजे. कारण सहकार्यात्मक अध्ययनामध्ये आंतरक्रिया सकारात्मक असल्या पाहिजेत, आणि कृती ज्या आहेत त्या कृती सुद्धा सकारात्मक असणं गरजेचं आहे. आणि यातला पुढचा शेवटचा मुद्दा आहे तो सहकार्यात्मक अध्ययनाचे फायदे. नंबर 1, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी स्वतःला प्रयत्न करावे लागतात. त्यातून सर्व विद्यार्थ्यांचे संपादन व शिकण्याची उत्पादकता वाढते. नंबर 2, सुदृढ आंतरक्रिया जुळवून घेण्याची वृत्ती, संघभावना वाढीस लावणे, समायोजन कौशल्य प्राप्त होते. नंबर 3, इतरांना मदत करणे, मदत मागणे, प्रोत्साहन देणे, दुसऱ्याच्या मतांचा भावनांचा आदर राखणे ही वृत्ती वाढीस लागते. नंबर 4, विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र विचारांना, कल्पनाशक्तीला व सृजनशीलतेला अधिक वाव मिळतो. नंबर 5, आपले मत मांडण्याची संधी प्रत्येकालाच मिळते, त्यामुळे आत्मविश्वास व प्रकटीकरण कौशल्य प्राप्त होते. नंबर 6, आपले मत मुद्देसूदपणे पटवून देणे व इतरांच्या मतास असलेला विरोधही योग्य प्रकारे व्यक्त करता येणे ही उत्तम व्यक्तिमत्वाची आवश्यक कौशल्ये प्राप्त होण्यास सहकार्यात्मक अध्ययनामुळे मदत होते. नंबर 7, विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन कौशल्य प्राप्त होते. नंबर 8, शिक्षकांना गटकार्यातील कृतीच्या निरीक्षणामुळे विद्यार्थ्यांचे सर्वंकष मूल्यमापन करणे सुलभ जाते. सहकार्यात्मक अध्ययनाचे अध्यापनासाठी असलेले महत्व हे वादातीत आहे. तरी सुद्धा या तंत्राचा वापर तारतम्यानेच करायला हवा. कोणता घटक यासाठी निवडला तर अधिक उपयुक्त ठरेल याचा विचार शिक्षकाकडून होणं गरजेचं आहे. सहकार्यात्मक अध्ययन हे तंत्र वापरण्याला असलेल्या मर्यादांचाही यापुढे आपण विचार करूया. त्यामुळं सहकार्यात्मक अध्ययनातील अडचणी किंवा सहकार्यात्मक अध्ययनाच्या मर्यादा. नंबर 1, सहकार्यात्मक अध्ययन हे सर्वच विषयांसाठी उपयुक्त असले तरी प्रत्येकच घटकासाठी उपयुक्त ठरेल असे आपल्याला म्हणता येणार नाही. नंबर 2, हे तंत्र नक्की कोणत्या पाठ्य घटकासाठी वापरावे किंवा वापरू नये याबाबत शिक्षकांच्या मनातील साशंकता, संभ्रम दूर करणे. नंबर 3, विद्यार्थी संख्या, वर्गाची रचना, उपलब्ध वेळ या सर्व गोष्टींचा तंत्राच्या यशस्वीतेवरती परिणाम होतो. नंबर 4, वर्ग नियंत्रण, विद्यार्थ्यांच्या स्वभावातील भिन्नता म्हणजे टोकाच्या स्वभावाचे विद्यार्थी एकत्र येणे यावर नियंत्रण ठेवणे अवघड जाते. आणि नंबर 5, काही वेळेला सहकारी शिक्षक व पालक यांच्या विरोधाचाही सामना करणे भाग असते. शिकवण्यापेक्षा शिकणे आणि अध्ययनाच्या फलितापेक्षा प्रक्रिया आज अधिक महत्वाची ठरते. यामुळे विद्यार्थ्यांच्या अंतस्थ सूक्ष्म गुणांना वाव मिळून त्यांच्या विचार, कल्पना व सृजनशीलतेला संधी मिळू शकते. विद्यार्थी हा ज्ञानाचा निर्माता, शिक्षक हा मार्गदर्शक आहे.
समन्वयक आहे आणि तो सुविधादाता आहे, म्हणजे फॅसिलिटेटर पण तो आहे. आणि या भूमिका स्वीकारूनच अध्ययन प्रक्रिया ही सहकार्यात्मक अध्ययनामध्ये घडायला हवी. म्हणजे असा पण तुम्हाला एमसीक्यू प्रश्न विचारला जाऊ शकेल की सहकार्यात्मक अध्ययनामध्ये शिक्षकाची भूमिका ही टिंबटिंब आहे. मग त्याच्यामध्ये यापैकी कोणताही शब्द दिलेला असेल, जो अचूक पर्याय या खालील पर्यायांपैकी दिलेला असेल तो तुम्ही निवडावा. निर्माता, मार्गदर्शक, समन्वयक किंवा सुविधादाता या 4 शब्दांपैकी कोणताही शब्द आला तरी तो तिथं तुम्ही बरोबर पर्याय म्हणून द्यावा. आणि या ठिकाणी सहकार्यात्मक अध्ययन हा जो मुद्दा आहे हा संपलेला आहे. यानंतर आपण पुढचा संकल्पनात्मक चित्रण जो आहे तो मुद्दा बघूया. नंतर ज्ञानरचनावादी दृष्टिकोनाच्या विविध प्रणालीमधली दुसरी प्रणाली आहे संकल्पना चित्रण, कन्सेप्ट मॅपिंग. ज्ञानरचनावादी दृष्टिकोनामध्ये वर्गाध्यापनात संकल्पना चित्रण या तंत्राचा प्रणालीचा उपयोग प्रभावीपणे केला जातो. त्या आधारे विद्यार्थी परिकल्पना मांडतात. संकल्पना चित्रणामुळे विविध संकल्पनांमध्ये असणाऱ्या परस्पर संबंधांना दृश्य स्वरूप दिले जाते. संकल्पना चित्रणात प्रत्येक संज्ञा संकल्पना ही दुसऱ्या एकीशी जोडलेली असते किंवा ती मूळ संज्ञेशी जोडलेली असते. असा परस्पर संबंध आल्याने लहान लहान संकल्पनांमधून एक नवीनच मोठ्या स्वरूपाचे पूर्णत्व आकारास येते. हे समजण्यास तार्किक विचारशक्ती व अभ्यास शक्ती किंवा अभ्यास कौशल्ये विकसित होण्यास विद्यार्थ्यांना मदत होते. ज्ञानरचनावादामध्ये संकल्पना चित्रणाचा उगम आहे. डेव्हिड असुबेल यांच्या बोधात्मक स्वरूपाच्या सात्मीकरण उपपत्तीवर म्हणजे असिमिलेशन थिअरीवर नोबार्क यांचे हे कार्य आधारलेले आहे. नवीन संकल्पनांच्या अध्ययनात पूर्वज्ञानाचे अनन्यसाधारण महत्व आहे, यावर या उपपत्तीचा भर आहे. आता या संकल्पना चित्रणाचे आपण प्रकार बघूया. संकल्पना चित्रणामध्ये जालिका संकल्पना चित्रण, श्रेणीबद्ध संकल्पना चित्रण, ओघतक्ता संकल्पना चित्रण, प्रणाली संकल्पना चित्रण हे प्रकार आढळतात. यामध्ये नंबर 1 जालिका संकल्पना चित्रण, स्पायडर कन्सेप्ट मॅप. याची रचना कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे असते. या प्रकारात चित्राच्या मध्यभागी केंद्रस्थानी मुख्य घटक किंवा मध्यवर्ती संकल्पना ठेवली जाते व बाहेरच्या दिशेने किरणासारख्या रेषा काढून उपघटक, संकल्पना, विषय हे मांडले जातात. आणि याचं उदाहरण आपल्याला असं दाखवता येईल. म्हणजे पोल्युशन ही संकल्पना आहे, म्हणजे प्रदूषण. तर ही प्रदूषण संकल्पना तिचे पुढं एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, नॉईज पोल्युशन हे प्रकार आहेत. मग एअर पोल्युशन व्हेकल्समुळे, इंडस्ट्रीजमुळे घडतं. वॉटर पोल्युशन हे कारखान्यातलं प्रदूषित पाणी, त्याच्यानंतर गाड्या धुणे, जनावरे धुणे, नदी काठावरती यामुळे पाण्याचं प्रदूषण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. सॉइल पोल्युशन म्हणजे मृदा प्रदूषण हे शेतासाठी एक्सेस फर्टिलायझर वापरले जातात, कीटकनाशकं वापरली जातात, त्यामुळे मातीचं प्रदूषण होतं. त्याचबरोबर डीडीटी फवारली जाते, यामुळेही आपल्याला मातीचं प्रदूषण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग हा जो प्रकार आहे हा आपल्याला कोळ्याचं जाळं कसं असतं त्या कोळ्याच्या जालिकेमध्ये आपल्याला दाखवता येतं, म्हणून त्याला जालिका संकल्पना चित्रण असं म्हटलेलं आहे. संकल्पना चित्रण यामध्ये मुद्द्यांच्या संकल्पनेच्या महत्वानुसार चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने उतरंड केली जाते. सर्वात वर किंवा खाली अत्यंत महत्वाची माहिती व त्याखाली उतरत्या क्रमाने इतर माहिती दिलेली असते. यामध्ये ट्री डायग्रामचा समावेश होतो. उदाहरणार्थ, ड्रॉ अ ट्री डायग्राम दॅट कंटेन्स द मेन पॉइंट्स अँड इम्पॉर्टंट सपोर्टिंग डिटेल्स फ्रॉम द फॉलोइंग टेक्स्ट अबाउट पीपल्स ड्वेलिंग्स. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला आहे आणि त्यावर आधारित तुम्हाला ही श्रेणीबद्ध संकल्पना चित्रण करायला सांगितलेलं आहे. तो पॅराग्राफ मी पहिल्यांदा वाचते. इन व्हॉट स्ट्रेंज ड्वेलिंग्स डू पीपल लाईव्ह? क्वेश्चन मार्क. ऑन द लेक्स ऑफ Kashmir, there are people who live, work and die in boats. Their boats are large and heavy and are called houseboats.
In Africa, some tribes live in house on the top of the trees or even in houses perched on the stilts far up in the cold north. Eskimos build igloos out of ice blocks. They crack in and out of them through a small opening which is just big enough to let a man through. In the deserts, the nomadic tribes live in the tents which they can quickly take down and put up. And in the world's big citizens live in tall skyscrapers high above the noise of the busy streets. आता या पॅराग्राफ वरती तुम्हाला हा श्रेणीबद्ध संकल्पना चित्रण करायचं आहे. तर ते आपल्याला असं करता येईल. त्याला टायटल दिलेलं आहे पीपल्स ड्वेलिंग्स आणि त्याच्यामध्ये मग हाऊस बोट. मग ही हाऊस बोट कुठे असते तर त्याच्या खाली आपण काश्मीर दाखवू शकतो. हाऊस ऑन ट्रीज. हाऊस ऑन ट्रीज कुठे असतात तर आफ्रिकन ट्राईब्स जे आहेत ती लोक झाडावरती घरं बांधतात. इग्लूज कशापासून बनलेले असतात तर मेड अप ऑफ आईसबर्ग्स आणि एस्किमो लोक या इग्लू मध्ये राहतात. त्याच्यासाठी त्यांनी स्मॉल ओपनिंग म्हणजे एक छोटंसं दार त्या माणसांना आतमध्ये येण्या जाण्यासाठी ठेवलेलं असतं. त्याच्यानंतर टेंट्स हे डेझर्टमध्ये वापरले जातात आणि जे नोमॅडिक ट्राईब्स आहेत त्यांनी हे टेंट्स तयार केलेले असतात आणि हे अगदी सोपे असतात. म्हणजे ज्या वेळेला त्यांना हा टेंट नको असतो त्यावेळेला ते मोडून बंद करू शकतात. ज्या वेळेला त्यांना, कारण ते भटकंती करणारे आहेत, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारे असतात, त्यामुळे एका ठिकाणी निश्चित ठिकाणी त्यांना निश्चित असं घर करता येत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी त्यांना त्यांचा पाडाव टाकायचा असतो त्या ठिकाणी ते टेंट तयार करतात. त्यांना उद्या वाटलं की आता आपल्याला पुढच्या प्रवासाला जायचंय तर पुन्हा ते तंबू जो आहे हा मोडून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी ते नवीन तंबू घालू शकतात. त्याच्यानंतर शेवटचा प्रकार आहे स्काय स्क्रॅपर्स. त्याच्यामध्ये बिग सिटीज आणि वरती हवेमध्ये आकाशामध्ये ही लोक राहणारी दाखवलेली आहेत या पॅरेग्राफमध्ये. अशा पद्धतीनं हा तुम्हाला श्रेणीबद्ध संकल्पना चित्रण हे करता आलं पाहिजे. आणि हे प्रकार जे आहेत हे प्रख्यात आहेत, प्रसिद्ध आहेत. आजकाल 10वीच्या विद्यार्थ्यांना यावरती एक प्रश्न निश्चितच असतो. इंग्लिशमध्ये असतो, हिंदीमध्ये असतो, मराठीमध्ये दिलेला असतो. अशा प्रकारचा एक पॅरेग्राफ दिलेला असतो आणि त्यावरती त्यांना एक संकल्पना चित्रण किंवा श्रेणीबद्ध संकल्पना चित्रण करायला सांगितलेलं असतं. यानंतरचं आहे ओघ तक्ता संकल्पना चित्रण. एखादा धबधबा ज्याप्रमाणे वरून खाली कोसळतो त्या पद्धतीने या ठिकाणी ती संकल्पना मांडलेली असते आणि एका रेषेमध्ये ही ओघ तक्त्याची संकल्पना असते. यावरती एकावर एक मुद्दा हा अवलंबून असतो, एका रेषेमध्ये जाणारा असतो, क्रमाक्रमाने जाणारा असतो. याला ओघ तक्ता संकल्पना चित्रण असं म्हटलेलं आहे किंवा फ्लोचार्ट कन्सेप्ट मॅप. म्हणजे एकच संकल्पना या ठिकाणी आपल्याला समजावून सांगता येते. उदाहरणार्थ मुलांना आता आपल्याला घातांक शिकवायचंय तर घात आणि घातांक हे रेषीय अभिक्रमाच्या माध्यमातून किंवा ओघ तक्त्याच्या माध्यमातून ही संकल्पना आपल्याला मुलांना समजावून सांगता येते. यानंतरचा प्रकार आहे प्रणाली संकल्पना चित्रण, सिस्टीम कन्सेप्ट मॅप. अशी झिगझॅग मुवमेंट त्याच्यामध्ये दाखवलेली असते या ओघ तक्त्यामध्ये. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला इनपुट आणि आउटपुटची फलनिष्पत्ती ही महत्वाची असते. यामुळं आपल्याला संगणकाचा नमुना यामध्ये दाखवता येईल की इनपुट आणि आउटपुट आणि मधल्या भागामध्ये ही प्रक्रिया होत असते. तर हे प्रणाली संकल्पना चित्राचं उदाहरण आहे. कन्सेप्ट मॅपिंग मध्ये तुम्हाला ज्ञान रचना वाद या संकल्पनेवर आधारित एक संकल्पना चित्रण दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत. उदाहरणार्थ नंबर 1, परस्परांशी आंतरक्रियेने गटाने केलेले अध्ययन यासाठी विशेषण वापरले जाते क्रियाशील. प्रश्न क्रमांक 3, ज्ञान रचनावादात अध्ययनकर्त्याचे स्वरूप असे मानले आहे. त्याचं उत्तर आहे कार्यात्मक. प्रश्न क्रमांक 4, मार्गदर्शनासाठी शिक्षकाने दिलेले दिग्दर्शन यासाठी ज्ञान रचनावादात ही संज्ञा वापरली जाते.
त्याला म्हटलेलं आहे समाधान आणि इंग्लिशमध्ये त्याला स्कॅफोल्डिंग असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे समावेशन व समायोजनाने ज्ञान आत्मसात होणे ही कल्पना मांडणारे मानसशास्त्रज्ञ, त्यांचं नाव आहे विगोट्स्की. शोध अध्ययनाचे पुरस्कर्ते, त्याचं उत्तर आहे जेरोम ब्रुनर. सामाजिक आंतरक्रिया व संस्कृतीचे अध्ययनातील महत्व टिंबटिंब यांनी सांगितलेले आहे. सर्व शिकणे यातून घडते असे ज्ञानरचनावादाचे गृहीतक आहे, त्याचं उत्तर आहे अनुभव. पुढचा प्रश्न आहे शिक्षकाची भूमिका अशी हवी, त्याचं उत्तर आहे सुलभ. आणि शेवटचा प्रश्न आहे उदाहरणावरून नियम अथवा तत्व शोधणारी विचार पद्धती कोणती, तर तिचं उत्तर आहे उद्गामी पद्धती. अशा पद्धतीनं या उत्तरं ही कोड्याच्या स्वरूपामध्ये दिलेली असतात आणि प्रश्न वाचून उभे, आडवे किंवा तिरपे ही उत्तरं आपण शोधून त्याला चौकट करायची असते आणि याद्वारे आपल्याला काही संकल्पना या मुलांच्या दृढ करता येतात. दृढीकरणासाठी ही संकल्पना निर्मिती जी आहे किंवा संकल्पना चित्रण जे आहे, माइंड मॅप म्हणतो त्याला, ही पद्धती अतिशय उपयुक्त आहे. याच्यासाठी सविस्तर उदाहरण मी आपल्याला टुंड्रा प्रदेशाचं दिलेलं आहे. असे जे नैसर्गिक प्रदेश आहेत या नैसर्गिक प्रदेशासाठी किंवा कोणताही देश असू दे, जपान असेल, जर्मनी असेल, इस्रायल असेल, भारत देश असेल, यावर आधारित सुद्धा आपल्याला हे संकल्पना चित्रण तयार करता येतं. इतिहासामध्ये, मराठीमध्ये, भूगोलामध्ये, सर्व विज्ञानामध्ये, सर्व विषयांसाठी ही संकल्पना चित्रणाची संकल्पना ही जवळजवळ 4 ते 5 मार्कासाठी आलेली आहे. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये या पद्धतीचा प्रश्न हा विचारलेलाच असतो. यानंतर आहे पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान, इन्क्वायरी ट्रेनिंग मॉडेल. रिचर्ड सचमन यांनी हे प्रतिमान विकसित केलेलं आहे. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान गटातील हे प्रतिमान आहे. प्रतिमानाचा गट आहे ज्ञान प्रक्रियाकरण, त्याचं उद्गाता रिचर्ड सचमन आहे आणि या प्रतिमानाचा उद्देश आहे परिकल्पना निर्मिती व समस्येची उकल करणं. पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान याच्यामध्ये कार्यकारण मीमांसा दाखवली जाते, घटनांचं स्पष्टीकरण केलं जातं. शिक्षण प्रतिमानामध्ये कार्यकारण मीमांसा केली जाते. ती कार्यकारण मीमांसा करत असताना घटनांचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. अनुभवांचा विरोधाभास दर्शविणाऱ्या या घटना असतात. त्यामध्ये प्रश्नांची शृंखला असते. निरीक्षण आणि प्रश्न हे विचारले जातात. त्यावर आधारित आपल्याला परिकल्पना मांडावी लागते आणि या परिकल्पनेच्या मांडणीमध्ये ती सुसंगत मांडणी असणं आवश्यक आहे. मग आता या प्रतिमानाची संरचना, पहिली पायरी, यामध्ये समस्येची जाणीव करून देणे किंवा घटना प्रसंग समोर ठेवणे, प्रश्नतंत्र सांगणे. दुसऱ्या पायरीमध्ये प्रश्न विचारून माहिती, वस्तुस्थिती जाणणे म्हणजेच परिकल्पनेची निर्मिती करणे. तिसरी पायरी संकलित माहिती सूत्रबद्ध पद्धतीने मांडणे, त्याचे अंदाज वर्तविणे, प्रयोग करणे, विश्लेषण करणे म्हणजेच परिकल्पना या ठिकाणी तपासणे. चौथी पायरी आहे कारण परिणाम यातील संबंध प्रस्थापित करून निष्कर्ष सांगणे आणि अनुमान काढणे. पृच्छा प्रशिक्षण प्रतिमानातली सामाजिक व्यवस्था, वर्गातली व्यवस्था ही सहकार्याची असावी. त्याचबरोबर शिक्षक हा वर्ग नियंत्रकाच्या भूमिकेमध्ये असला पाहिजे. शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रेरित करणारा असावा, प्रश्न निर्मितीस मदत करणारा असावा आणि विद्यार्थी शिक्षक यांच्यामध्ये मनमोकळा संवाद होणं आवश्यक आहे. यानंतर प्रतिक्रियेची तत्वे. प्रश्नतंत्र यामध्ये समजावून दिलं पाहिजे की प्रश्न कसे विचारायचे, कोणत्या पद्धतीचे विचारायचे. होय नाही अशा स्वरूपाची शिक्षकाची प्रतिक्रिया, शिक्षक आपली प्रतिक्रिया दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात देतात. निष्कर्ष काढण्यासाठी कोणत्या माहितीचा उपयोग झाला ते सांगता आलं पाहिजे आणि सर्व गोष्टींवरती चर्चा होणं यामध्ये अपेक्षित आहे. आता विद्यार्थी प्रश्न विचारून प्रश्नांच्या माध्यमातून ते
ज्ञानाची रचना करतात. शिक्षकांनी प्रश्नांची उत्तरे होय नाही अशा स्वरूपात द्यावी आणि यासाठी सहाय्यभूत प्रणाली वापरली जाते. पाठास आवश्यक असलेली कोणतीही पूरक प्रणाली. याचा उद्देश बिंदू आहे विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे विचार करायला लावणे. नंबर 2, शास्त्रीय प्रक्रिया करण्यासाठी लागणारी कौशल्ये आत्मसात करणे आणि सर्जनशील शक्तींचा विकास करणे. आता या पाठांची उद्दिष्टे थोडक्यात पोटी चौकस प्रश्न विचारणे या तत्वावर आधारित हे प्रतिमान आहे. परिकल्पना निर्मिती व समस्या उकल हे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रश्न विचारणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी तो एक कौशल्याचा प्रशिक्षणाचा भाग आहे. होय नाही स्वरूपाचे प्रश्न अपेक्षित आहे. कोडं वाढविणाऱ्या अद्भुत समस्या बुचकळ्यात टाकणारी परिस्थिती विद्यार्थ्यांच्या पुढं मांडणे व त्याची सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रश्न निर्मिती करून त्या समस्येची उकल करणं अपेक्षित आहे. यानंतरचं उद्गामी विचार प्रक्रिया प्रतिमान इंडक्टिव्ह थिंकिंग मॉडेल. याचे उद्गाते आहेत हिल्डा टाबा. या प्रतिमानाची गृहीतकं आहेत. नंबर 1, विचार प्रक्रिया शिकवता येते किंवा व्यक्तीने कसा विचार करावा हे शिकवण्याची गरज आहे. नंबर 2, व्यक्ती व माहितीतील सक्रिय देवाणघेवाण म्हणजे विचार प्रक्रिया होय. नंबर 3, विचार प्रक्रिया नियमबद्ध असते. काही मूलभूत कौशल्यांवर प्रभुत्व प्राप्त करणे हे इतर कौशल्य शिकवण्यासाठी आवश्यक असते. हा क्रम उलटाही होऊ शकतो. उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये संकल्पना निर्मितीची प्रक्रिया आणि उद्गमन विचार कार्यनीतीचा विकास करणे. नंबर 2, विषयातील विशिष्ट संकल्पना शिकविणे. नंबर 3, विद्यार्थ्यांमध्ये भाषेबाबतची संवेदन क्षमता निर्माण करणे. या प्रतिमानाच्या पायऱ्या आहेत. पायरी क्रमांक 1, यादी करणे. याच्यामध्ये काय पाहिलं, काय ऐकलं आणि काय नोंदवलं याची आपल्याला यादी करावी लागते. पायरी 2 मध्ये गटवारी करणे आणि निकषानुसार जे समान गुणधर्म आहेत त्या समान गुणधर्मांचा यामध्ये शोध घेणे. पायरी 3 मध्ये आपल्याला नाव द्यावं लागतं म्हणून त्याला नामकरण करणे असं म्हटलेलं आहे. गटाला या ठिकाणी नाव द्यायचं असतं. पायरी 4 मध्ये माहितीचा शोध घ्यायचा, त्याचं एकत्रीकरण करायचं आणि त्या माहितीचं विश्लेषण करायचं व माहितीचा अन्वयार्थ लावायचा असतो. पायरी क्रमांक 5 मध्ये सामान्यीकरण करायचं असतं. विद्यार्थी आपले निरीक्षण सामान्यीकरण स्वरूपात मांडतो. शिक्षक प्रश्न विचारतात व सामान्य विधान बनवण्यास मदत करतात. पायरी क्रमांक 6 तुलना करणे. साम्य विसंगतीचा शोध घेऊन नेमकं सामान्यीकरण आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे साम्य आणि भेद किंवा तुलना करणे यावर आपल्याला ती विसंगती शोधता आली पाहिजे आणि नेमकं त्याचं सामान्यीकरण करता आलं पाहिजे. पायरी क्रमांक 7 स्पष्टीकरण करणे. कारण परिणामांचा शोध घेणे. का, कसे यासारख्या प्रश्नांनी सुरुवात करणे. पायरी क्रमांक 8 उपयोजन करणे. आशयाचे नवीन परिस्थितीत उपयोजन करणे. म्हणजे जे ज्ञान आपण मिळवलेलं असतं त्या ज्ञानाचा नवीन परिस्थितीत उपयोग करायचा. पायरी क्रमांक 9 समारोप करणे. उद्गमन विचार प्रक्रियेची वैशिष्ट्ये लक्षात आणून देणे. आता या प्रतिमानातली सामाजिक व्यवस्था कशी आहे तर जे वातावरण असेल वर्गातलं असेल ते वातावरण सहकार्यात्मक असलं पाहिजे. शिक्षकांची विविध कृती राबविण्याकरता पूर्ण तयारी असली पाहिजे. सहभागातून वर्गाचे नियंत्रण आपल्याला करता आले पाहिजे. आणि प्रतिक्रियेची तत्वे. विचार कार्यनीतीसाठी आवश्यक प्रश्नांची निर्मिती शिक्षक करतात. विद्यार्थ्यांच्या माहितीवर योग्य प्रक्रिया करण्यासाठी विद्यार्थ्यांना नवीन अनुभव आणि नवीन बोधात्मक कृती करण्यासाठी तयार करणं आवश्यक आहे. सहाय्यभूत प्रणाली आहे ती म्हणजे माहितीचे योग्य स्रोत. यामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या वस्तू वापरता येतात ज्या घटकाशी विषयाशी संबंधित असतील. उदाहरणार्थ इतिहास विषय असेल तर तुम्ही त्या घटकाला अनुसरून विविध प्रकारची नाणी दाखवू शकता. त्या काळात कोणती भांडी वापरली होती
त्या भांड्यांची चित्र दाखवू शकता, त्या काळातील दागिने कोणते होते त्या दागिन्यांची चित्र दाखवू शकता, आकृत्या दाखवू शकतो आपण, विज्ञान विषय असेल तर चित्र दाखवू शकतो, हस्तपुस्तिका आणि संदर्भ पुस्तकांचा सहाय्यभूत प्रणाली म्हणून उपयोग करू शकतो. याच्यानंतरची पद्धती आहे समस्या निराकरण पद्धती, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड. ही पद्धती खऱ्या अर्थानं अध्यापनाची पद्धती नसून ही पाठ्यवस्तूच्या व्यवस्थापनाची पद्धती म्हणून ओळखली जाते. म्हणजे एमसीक्यू मध्ये इथंच तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की टिंबटिंब ही पद्धती अध्यापनाची पद्धती नसून पाठ्यवस्तूच्या व्यवस्थापनाची पद्धती आहे, तर तिचं नाव आहे समस्या निराकरण पद्धती. पाठ्यवस्तू समस्या रूपाने कशी मांडावी व त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना विचार करायला कसं प्रवृत्त करावं याचाच प्रामुख्याने या पद्धतीत हा विचार केलेला आहे. या पद्धतीमध्ये समस्या संशोधनासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. ही पद्धती डुईंगच्या समस्या निराकरणाच्या प्रयत्नातूनच विचारशक्तींचा विकास होतो या तत्वावरती आधारलेली आहे. म्हणजे या पद्धतीचं तत्व काय आहे तर समस्या निराकरणाच्या प्रयत्नातूनच विचारशक्तींचा विकास होतो आणि जॉन डुईंगच्या या तत्वावरती ही पद्धती आधारलेली आहे. मग आता या पद्धतीच्या पायऱ्या काय आहेत तर पहिली पायरी आहे समस्या. म्हणजे इथं पहिल्यांदा समस्या समोर मांडली जाते. त्याच्यानंतर दुसरी पायरी आहे समस्या पूर्तीच्या उद्देशाने विविध माहिती गोळा केली जाते. म्हणजे ज्या प्रकारची समस्या समोर ठेवलेली आहे त्या समस्येला अनुसरून माहितीचं संकलन हे दुसऱ्या पायरीमध्ये केलं जातं. तिसऱ्या पायरीमध्ये समस्येशी संबंधित असणारी संभाव्य उत्तरं शोधली जातात. चौथ्या पायरीमध्ये प्रात्यक्षिक स्वरूपाचे निष्कर्ष काढले जातात. आता संभाव्य उत्तरावरून एक अचूक उत्तर त्या समस्येला लागू पडणारं असतं, तर चौथ्या पायरीमध्ये अचूक समस्येशी निगडीत असा निष्कर्ष काढला जातो. पाचव्या पायरीमध्ये विविध निष्कर्षाने मूल्यमापन करून विशिष्ट निष्कर्षांची निश्चिती करता येते. म्हणजे नेमका एक निष्कर्ष त्या समस्येला लागू कोणता पडतो हे मूल्यमापन करून त्या समस्येची निश्चिती केली जाते. भूमितीमधील प्रश्न म्हणजे लहानशा स्वरूपा समस्या होय. हा प्रश्न सोडविण्यासाठी मग आपण भूमितीतील विविध आकृत्यांचे गुणधर्म अभ्यासासाठी त्यांना आपण अभ्यासायला देतो आणि आपणास याचा कुठं उपयोग होतो हे आपण त्यामध्ये अभ्यासतो, पाहतो आणि त्यावरून एका विशिष्ट निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचतो की आपण काढलेला निष्कर्ष हा दिलेल्या माहितीला आपण पडताळून पाहत असतो. म्हणजेच काय, हा जो प्रश्न आहे हा कदाचित संयोजन पद्धतीने सोडवून किंवा पृथक्करण पद्धतीचा वापर करून सुद्धा आपल्याला सोडवता येऊ शकतो. सुरुवातीलाच आपण बघितलं की इथं ज्या वेळेला आपण समस्या निराकरण पद्धती वापरतो ती पद्धती समस्या सोडवण्यासाठी वापरत असताना आपल्याला विविध पद्धतींचा सुद्धा वापर करता येतो. म्हणजे एखाद्या समस्येचं निराकरण करण्यासाठी आपण संयोजन किंवा पृथक्करण पद्धतीचा सुद्धा वापर करू शकतो आणि अचूक निष्कर्ष त्या ठिकाणी काढू शकतो. आता या पद्धतीचे फायदे काय आहेत तर विद्यार्थ्यांच्या विचारशक्तींचा विकास व्हायला ही पद्धती पोषक आहे. 2. या पद्धतीमुळे पद्धतशीर आणि तर्कसंगत विचार करण्याचे शिक्षण हे विद्यार्थ्यांना मिळते. नंबर 3. अज्ञातांचा शोध घेण्यासाठी ज्ञानाचा कसा वापर करून घ्यावा हे विद्यार्थ्यांना समजतं. आणि नंबर 4. जीवनामधील समस्यांना यशस्वीपणे कसे तोंड द्यावे याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना याच्यामध्ये नकळत दिलं जातं. म्हणजे जीवन कसं जगावं हे या समस्या निराकरण पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला मुलांना त्याची जाणीव करून देता येते. आता जसे याचे काही गुण आहेत, फायदे आहेत, तसेच या पद्धतीचे काही दोष सुद्धा आहेत. अभ्यासक्रमातील प्रत्येक भागाची रचना कशी करता येईल याची खात्री नाही. नंबर 2. वर्गात एखाद दुसरी समस्या सोडविता आली तर कदाचित विद्यार्थ्यांमध्ये अहंगंड निर्माण होण्याची शक्यता असते आणि ती नाकारता येत नाही.
14 वर्षे वयाखालील मुलांना अशा प्रकारच्या समस्या सोडविता येणे किंवा नाही याची शंका वाटते. साधारणपणे माध्यमिक किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या पद्धतीचा अवलंब सोयीस्करपणे करता येतो. आणि शेवटची समस्या आहे, शिक्षकाच्या अनावधानाने समस्या अति कठीण किंवा अति सोपी जर निवडली गेली तर विद्यार्थ्यांच्या मध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची किंवा अहमगंड निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रयोगशाळा पद्धती, एक्सपेरिमेंटल मेथड. जेव्हा विद्यार्थी स्वतः प्रयोग करून एखादा आशय समजून घेणं आवश्यक असतं तेव्हा त्या पद्धतीचा वापर शिक्षक करतात. अध्यापनाचे कौशल्य हे उद्दिष्ट साध्य करण्यास आवश्यक असल्यास शिक्षक प्रयोगशाळा पद्धतीचा अवलंब करतात. विद्यार्थी प्रयोगशाळेत जाऊन स्वतः प्रयोग करून पाहतात त्यास प्रयोगशाळा पद्धती असं म्हणतात. विद्यार्थी प्रयोग स्वतः करून स्वतः निष्कर्ष काढतात व त्यातून त्यांचे स्वयं अध्ययन होत असते. यासाठी जॉन डुई यांचं लर्निंग बाय डुईंग किंवा कृतीद्वारा शिक्षण, कृतीतून शिक्षण हे तत्व या ठिकाणी वापरलं जातं. आणि आजची शिक्षण पद्धती ही कृतीयुक्त शिक्षणावर आधारित असल्याचंच आपल्याला सांगते. प्रयोगशाळा पद्धतीमुळे नवनवीन विचार विकसित होण्यास मदत होते. अनेक अंधश्रद्धा, गैरसमज हे आपल्याला दूर करता येतात आणि विद्यार्थी स्वयं अध्ययनाला प्रवृत्त होतो. प्रयोगशाळा पद्धतीचा अवलंब करताना शिक्षकांनी सोपे प्रयोग करून दाखवावेत मुलांना. त्यासाठी पाठाची निवड करावी. प्रयोगशाळेत पुरेसे साहित्य असल्याची प्रयोगाशी निगडीत आधी खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्याचे गट पाडून त्यानुसार साहित्य वाटप करून प्रयोग करून द्यावेत व त्यांचे निरीक्षण शिक्षकाने करावे. आता प्रयोगशाळा पद्धतीचे फायदे. कृतीतून अध्ययन घडतं मुलांचं. त्याच्यानंतर प्रयोगशीलता आणि कौशल्यांचा विकास होतो. या कौशल्यांमध्ये मुलांचं रचना कौशल्य म्हणजे प्रयोगाची मांडणी कशी करावी हे त्यांना समजतं. त्याच्यानंतर रेखाटन कौशल्य, संबंधित प्रयोगाच्या आकृत्या कशा काढाव्यात याचा रेखाटन कौशल्याचा विकास होतो. प्रायोगिक कौशल्य, प्रत्यक्ष प्रयोग कसा करून पाहावा हे हातांना कौशल्य दिलं जातं. आणि डोळ्यांना निरीक्षण कौशल्य म्हणजे एखादा प्रयोग कसा करायचा आणि त्यातून काय निष्कर्ष काढायचा हे निरीक्षणामुळे मुलांना जमतं. आणि अशी 4 कौशल्य आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रयोगशाळेमध्ये विकसित करता येतात. स्वयं अध्ययन व सहकार्य वृत्ती वाढीस लागते. नेमकं काय दिसतंय त्याचं कसं निरीक्षण करायचं, आकृती काढता येत नाहीये तर एखाद्याची मदत आपल्याला ती आकृती काढताना घेता येते. आणि अशा पद्धतीनं सहकार्याची भावना या प्रयोगशाळा पद्धतीमध्ये आपल्याला वाढीस लावता येते. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करता येतो. आणि शेवटचा फायदा आहे ह्याच्यातला की तर्कशुद्ध विचार करण्याची वृत्ती मुलांच्या मध्ये निर्माण आपल्याला करता येते. आता जसे या पद्धतीचे फायदे आहेत तशा या पद्धतीच्या मर्यादा. प्रत्येक शाळांमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा उपलब्ध असेलच असं नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला मुलांना या ठिकाणी जर आपल्याला प्रयोग करायला नाही देता आला तरी किमान त्या मुलांच्या पुढे त्या प्रयोगाचं दिग्दर्शन शिक्षकाने करणं आवश्यक आहे. की प्रायोगिक कौशल्य नाही विकसित झालं तरी निरीक्षण करण्याचं कौशल्य आपल्याला मुलांच्या मध्ये विकसित करता येईल. त्यामुळे रेखाटन कौशल्य विकसित करता येतं. रचना कौशल्य मुलांच्या मध्ये आपल्याला विकसित करता येऊ शकतं. दुसरं मर्यादा आहे या पद्धतीची की प्रयोगशाळा पद्धती ही वेळखाऊ पद्धती आहे. अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होईलच असं नाही. पण जरीही त्याची दुसरी बाजू जर आपण अभ्यासली, जरी वेळखाऊ पद्धती असली, वेळ जरी लागत असला तरी या पद्धतीचा वापर करून मुलांना जे ज्ञान दिलं जातं ते दीर्घकाळ स्मरणात राहण्यास मदत होते. आणि म्हणून शक्यतो जरी वेळखाऊ पद्धती असली तरी जास्तीत जास्त प्रयोगाच्या माध्यमातून आपण मुलांना हे अध्ययन अनुभव देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
सर्वच घटक या पद्धतीने आपल्याला शिकवता येत नाहीत, ही एक मर्यादा आहे या पद्धतीची. प्रत्येक विद्यार्थ्यांवरती लक्ष ठेवणं कठीण जातं, पण ह्याच्यासाठी एक मार्ग आपल्याला वापरता येऊ शकतो की आपण मुलांचे गट तयार करू शकतो आणि छोट्या छोट्या गटांमध्ये विभागणी करून हा प्रयोग आपल्याला मुलांकडून करून घेता येऊ शकतो. की जी अडचण आपल्याला भेडसावते की प्रत्येकाकडे आपल्याला लक्ष देता येणार नाही, तर गटामध्ये आपल्याला छोट्या गटावरती लक्ष ठेवणं सोयीचं होतं. आणि याची शेवटची मर्यादा आहे की शिक्षकांना वरील सर्व तयारी स्वतःला करावी लागते. तर याही ठिकाणी आपण कोऑपरेटिव्ह लर्निंग यापूर्वी शिकलेलो आहे, सहकार्यात्मक अध्ययन अध्यापन. तर या ठिकाणी शिक्षक सुद्धा मुलांची मदत घेऊ शकतो आणि प्रयोगाची जी तयारी करायची आहे, समजा घातक प्रयोग नसतील, साधे सोपे प्रयोग असतील, तर त्या प्रयोगाच्या मांडणीमध्ये आपण विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेऊन त्यांना एकदा सविस्तर मांडणी कशी करायची आहे ते प्रत्यक्षात दाखवून त्यांच्या मदतीनं सुद्धा आपण प्रयोगाची मांडणी करून घेऊ शकतो. म्हणजे इथंही आपल्याला ही मर्यादा काही अंशाने कमी करता येते. आणि थोडक्यात प्रयोगशाळा पद्धती ही अशी आहे. याच्यावरतीही प्रश्न म्हणजे या पद्धतीचं तत्व काय आहे, या पद्धतीमधून कोणत्या कौशल्यांचा विकास होतो, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. लर्निंग बाय डुईंग या तत्वावरती प्रयोगशाळा पद्धती आधारित आहे. मग हे तत्व कोणी विकसित केलेलं आहे, तर त्याचं उत्तर जॉन डुई आहे. विद्यार्थ्यांच्या मध्ये कोणकोणत्या विचारांचा विकास केला जातो, कोणकोणत्या म्हणजे टिंबटिंब कृतीवरती आधारित अशी ही पद्धती आहे. कृतीयुक्त पद्धती म्हणून ओळखली जाते प्रयोगशाळा पद्धती. अशा आशयाचे प्रश्न तुम्हाला एमसीक्यू मध्ये याच्यावरती विचारले जाऊ शकतात.